थेट ठाण्यामध्ये जाऊयात। नरेश म्हस्के यांना औक्षण केलं जात आहे। नरेश म्हस्के निवडणुकीच्या रिंगणात आहेत महायुतीकडून। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ते महायुतीचे उमेदवार आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते मतदानासाठी घरून निघणार आहेत आणि त्याच्या आधी त्यांचं कुटुंब त्यांना औक्षण करताना आपल्याला दिसून येत आहे। ठाण्याचा उमेदवार नेमका कोण असेल याची सुद्धा उत्सुकता खूप जास्त होती। ठाण्याचा उमेदवार सुद्धा महायुतीकडून निश्चित नव्हता। राजन विचारे हे आधीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर झालेले होते। त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती, पण महायुतीचा उमेदवार नेमका कोण, म्हणजे जो मुख्यमंत्र्यांचा गड मानला जातो त्या ठाण्याचाच लोकसभेचा उमेदवार निश्चित होत नव्हता। अनेक तर्कवितर्क मांडले जात होते, अनेक नावं चर्चेत आलेली होती आणि त्यानंतर नरेश म्हस्के यांचं नाव जाहीर झालं। तर ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये कोपरी, पाचपाखाडी आणि वागळे इस्टेट या भागामध्ये 1000 ते 1500 लोक बोगस मतदान करणार असा दावा राजन विचारे यांनी केलेला आहे। नरेश म्हस्के यांचं औक्षण झालेलं आहे। सर काय सांगाल, अशा प्रकारे औक्षण झालेलं आहे आणि काय मतदानासाठी तुम्ही निघालेला? आज माझ्या आयुष्यातील एक मोठा भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करतायत आणि त्यांच्या टीममध्ये जाण्याचा हा योग आहे। त्याची परीक्षा आज आहे आणि त्या परीक्षेला बसण्याकरता मी आज बाहेर पडत आहे। गेल्या 15 दिवसांपासून ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप प्रचार सुरू होता आणि आज मतदानाची प्रक्रिया पार पडते, आज मतदारांना काय सांगाल, म्हणजे कशा प्रकारे बाहेर यायला पाहिजे, कारण की मतदान होणं जास्त महत्त्वाचं आहे। मतदान हे राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि मी मतदारांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपला जो हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे। काही बाह्य शक्ती, परकीय शक्ती माननीय नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान पदापासून दूर ठेवण्याकरता षडयंत्र रचत आहेत आणि ते षडयंत्र आपण तलवारी, लाठी, काठ्या हे न घेता त्या षडयंत्राला विरोध आपण मतदानाने करायचा आहे आणि बहुसंख्य मतदारांनी बाहेर पडायचं आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची हॅट्रिक आपल्याला करायची आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये, त्या महोत्सवामध्ये हा भारत देश जगामध्ये महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने माननीय नरेंद्र मोदी साहेब जे प्रयत्न करत आहेत त्या यज्ञामध्ये आपण सामील व्हायचं। सर, पण तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत राजन विचारे, इतके दिवस नगरसेवक म्हणून दार होते, आज खासदार म्हणून दार आहे। काय वाटतं, मुलगा खासदार होणार? आनंद आहे, आनंद आहे। बोगस मतदान होईल अशा पद्धतीची तक्रार त्यांनी केलेली आहे। कशा प्रकारे शुभेच्छा द्या? खूप प्राऊड फील होत आहे आज, चांगलं, त्यांच्यासाठी बेस्ट विशेस आमच्या सगळ्यांकडून आणि खूप नगरसेवकासाठी इतके वर्ष निवडणूक झाली आणि तुम्ही ओवाळ्याचे औक्षण करते, आज एक खासदारकीसाठी निवडणूक लढतायत, काय वाटतं? खूप आनंद होत आहे। त्यांची खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण होत आहे। खूप दिवसाची इच्छा होती ती पूर्ण होत आहे। त्यांना पण खूप आनंद आणि आम्हाला पण खूप आनंद होत आहे। गेले काही दिवस थोडे हेक्टिक झाले असतील, धावपळ? हो हो, म्हणजे 1 महिन्याचा प्रचार होता तो आज 15 दिवसात त्यांनी कंप्लीट केलेला आहे। म्हणजे दिवसातून 2च तास ते आराम करत होते, बाकी दिवस कामामध्येच चालला होता पूर्ण दिवस। हो, दिवस रात्र एक करून आज हेच आता पुढे भरघोस मताने यशस्वी व्हावं हीच एवढी इच्छा आहे माझी। तर हे नरेश म्हस्के आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब होतं। आपण पाहताय आता औक्षण झालेलं आहे आणि नरेश म्हस्के बाहेर पडत आहेत। पाहूयात आता आजच्या या संपूर्ण दिवसभरात कशा प्रकारे राजन विचारे देखील थोड्या वेळाने बाहेर पडणार आहेत। पाहूयात आपण कशा प्रकारे ह्या सगळ्या घडामोडी घडतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आता अगदी 8:30 वाजता वगैरे बाहेर पडतील मतदान करण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।